पेण तालुक्यातील वाशी शिर्की या खारेपाट विभागाला गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न कायम भेडसावतोय। शहापाडा धरणांमधून एमजीबीच्या योजनेतून पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा केला जातो, पण पाण्याच्या फोर्समुळे ही लाईन वारंवार ब्रेक होत आहे। लाईन ब्रेकडाऊनमुळे 3 दिवसांचा गॅप कधी 6 दिवसांपर्यंत जातो। याचा सर्वाधिक त्रास महिला वर्गाला सहन करावा लागतोय। शेवटच्या टोकापर्यंत पाणी कधी पोहोचणार हा प्रश्न स्थानिक नागरिकांसमोर उभा राहिला आहे। या पार्श्वभूमीवर समस्येचे निवारण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्ते मंगल पाटील, वाशी माजी सरपंच गोरख पाटील, शिर्की तंटामुक्ती अध्यक्ष शेखर पाटील, सामाजिक कार्यकर्ते सदाशिव म्हात्रे, नयन पाटील व कार्यकर्ते यांनी 2 दिवसांपूर्वी एमजीबी कार्यालय पनवेल येथे कार्यकारी अभियंता पांढरपट्टे यांची भेट घेऊन प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी करण्याची विनंती केली होती। या मागणीला मान देत कार्यकारी अभियंता पांढरपट्टे व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांनी स्वतः खारेपाट विभागातील शिर्की पाण्याची टाकी, वाशी पाण्याची टाकी तसेच पाईपलाईनची पाहणी केली। बोरी फाटा ते शिर्की दरम्यानची जीर्ण जलवाहिनी बदलून एसटीपी मार्फत नव्या लाईनद्वारे पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले। वाशी, शिर्की व वढाव येथील पाण्याच्या टाक्या लवकरात लवकर भरल्या जातील, तसेच टाक्या पूर्ण भरेपर्यंत शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवले जाईल असे स्पष्टीकरण एमजीबीचे कार्यकारी अभियंता पांढरपट्टे यांनी दिले। स्थानिक आमदार व खासदारांच्या माध्यमातून आलेल्या निधीच्या योग्य अंमलबजावणीचे आश्वासन देत 2 महिन्यात पाणी प्रश्नाला 70 ते 80% न्याय देता येईल असे भाजप सरचिटणीस मिलिंद पाटील यांनी सांगितले। आज आपण जे पाहणी केलेली आहे ते प्रामुख्याने आपले परवा दिवशी सरपंच आणि आपल्या ग्रामस्थ पनवेल ऑफिसमध्ये आले होते आपल्या चर्चा करण्यासाठी। त्याच्या अनुषंगाने आपण आजची ही भेट दिलेली आहे की प्रॉब्लेम समजून घेणं आणि त्याच्यावर आपल्याला काय उपाययोजना करता येतील। तर प्रामुख्याने ह्याच्यामध्ये असं आढळते की आपल्या ज्या टाक्या, जुन्या टाक्या आहेत किंवा ज्या नवीन बांधून तयार आहेत त्याच्यामधून पाणी न जाता आपण ग्रॅव्हिटीनं पाणी सोडून 3 दिवसाचं असे शेड्यूल करतोय आणि त्याच्यामुळं ते पाणी आपल्याला शेवटपर्यंत पोहोचवता येत नाहीत आणि टाकीतनं पाणी सोडल्यानंतर असं दिसून येतंय की काही ठिकाणी लाईन फुटते असं लोकांचं म्हणणं आहे। तर ह्या ज्या लाईन फुटतात त्याच्याबद्दल आपण नवीन रिप्लेसमेंट किंवा बदलून देऊ आपण त्या पाईपलाईन, पण टाकीतनं पाणी सोडून लोकांना पाणी देणं हे प्राधान्यानं आम्ही हाती घेणार आहे। त्याबद्दल जिल्हा परिषदचे पण लोक आज आलेले आहेत, अधिकारी लोक, त्यांच्याशी चर्चा करून आम्ही हे शेड्यूल तयार करू आणि हळूहळू एका लाईनच्या टाक्या भरून त्याच्यातनं पाणी देणं, पर्यायी त्या लाईन फुटल्या समजा तर नवीन बदलणं, त्या वेळेमध्ये आपण टँकरनं त्या गावांना पाणी पुरवठा करून देणं आणि असं हे करून आपण त्या हळूहळू टाक्या वापरात घेतोय आणि टाक्यातनं पाणी सोडून आपण ते शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। 1-2 महिन्यांमध्ये सर हे आपण सेट करू, आपण सगळे हे टाक्यातनं पाणी द्यायचं नियोजन करू आपण। साधारणतः वाशी, शिर्की या खारेपाट विभागामध्ये बरेच वर्षानुवर्ष पाण्याचा एक ज्वलंत प्रश्न समोर येऊन ठेपलेला आहे की 3 दिवसांनी लोकांपर्यंत पाणी पोहोचते, कधी कधी लाईन लिकेज होतात, लाईनचं ब्रेकडाऊन होते, त्यामुळे 3 दिवसाचा गॅप हा 6 दिवसावर जातो आणि महिला वर्गाची खूप मोठी जटिल समस्या होऊन बसलेली आहे की पाणी शेवटच्या टोकापर्यंत कधी पोहोचणार। या संदर्भात आम्ही सर्व मंडळी, सर्व आजी माजी सरपंच 2 दिवसापूर्वी एमजेपी ऑफिस पनवेल या ठिकाणी या एमजेपीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पांढरपट्टे साहेब यांची भेट घेतली। त्यांना विनंती केली की साहेब, खूप मोठी गंभीर समस्या खारेपाटात उद्भवलेली आहे, आपण प्रत्यक्ष येऊन याची पाहणी करा। आतापर्यंत फक्त कागदोपत्री ज्या योजना होत होत्या, प्रत्यक्ष एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सारखे व्यक्ती या ठिकाणी प्रत्यक्ष कधी त्यांनी ग्राउंडला व्हिजिटच केली नव्हती, म्हणून आता आज ते स्वतः आले। आमच्या विनंतीला मान देऊन मी त्यांचा सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि ज्या समस्या आहेत, साधारणतः बोरी फाट्यापासून शिर्कीपर्यंत जाणारी जी जीर्ण लाईन होती एचडीपीची, तिथं लाईन टाकले पाणी फुल प्रेशर ग्रॅव्हिटीने पोहोचण्यासाठी, मग त्याने आज आश्वस्त केलेलं आहे की या लवकरात लवकर या ज्या टाक्या आहेत, जे वाशीमध्ये असेल, शिर्कीमध्ये असेल, पुढे वडावमध्ये असेल, या टाक्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून या टाक्या लवकरात लवकर भरल्या जातील आणि जोपर्यंत टाक्या भरत नाही तोपर्यंत शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचणार आहे। आज सर्व कार्यकर्त्यांच्या समवेत आजी माजी सरपंच होते, त्यांनी साईट व्हिजिट केली, जवळजवळ 3 तास आम्ही सगळी मंडळी त्यांच्या सोबत होतो। शिर्की असेल, मसद असेल, तिथून आज वाशीपर्यंत, वाशी नाक्यापासून, आणि मग ग्रामीण पाणी पुरवठाच्या काही इंजिनियर लोकांना सुद्धा त्यांनी आज या ठिकाणी बोलवलं होतं। त्यामुळे एकत्रितपणाने येऊन ग्रामीण पाणी पुरवठा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण एकत्रितपणानं आज भरघोस निधी सन्माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून असेल, खासदार साहेबांच्या माध्यमातून असेल, या पेण तालुक्याच्या खारेपाटासाठी आलेले आहे, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन होताना दिसत नाही। कुठंतरी अधिकारी वर्ग कामचुकारपणा करतो का हा प्रश्न होता, परंतु आज नव्यानं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांनी चार्ज घेतल्यानंतर
आज त्यांच्या समवेत त्यांचे सर्व अधिकारी वर्ग ताफा आपण पाहिला असेल या ठिकाणी आलाय आणि निश्चितपणे त्यांनी आश्वस्त केलं की 100% ही कामं लगेच 4-5 दिवसात होणार नाही, परंतु 2 महिन्यामध्ये हा पाणी प्रश्न जवळजवळ आपण त्याला 70 ते 80% न्याय देऊ शकू असं आश्वस्त त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.